preview. सर आज आप ये लेटर अफसर खान साहब को क्यों देने के लिए है, क्या है ये? लेटर देण्याचा सरळ उद्देश असा आहे की औरंगाबाद शहरामध्ये माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनी वंचित बहुजन आघाडीकडून जी उमेदवारी घोषित केली की आमचे अफसर खान अतिशय जुने जाणते आणि गोरगरिबांच्या सुखादुखात धावून जाणारे आणि योग्य उमेदवाराला त्यांनी काय म्हणू आपण उमेदवारी दिलेली आहे, त्याबद्दल आम्ही त्यांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी आलो आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या बैठकीमध्ये पुढे काय करायचंय त्या विषयावर आपण चर्चा करू. काम आहे 25 वर्ष ते कसं वाटतं, कसं बघितलं? त्यांची काम करण्याची पद्धत एवढी दूरदृष्टीची आहे की शेवटच्या माणसाच्या चेहऱ्यावर सुद्धा हास्य फुलतंय. इतकं सुंदर त्यांचं वक्तव्य आणि काम करण्याची पद्धत असल्यामुळे लोक फार खुश आहे. औरंगाबाद शहरामध्ये अफसर खान सारखा एक धुरंधर नेता या बहुजन आघाडीने जे उमेदवार टाकले त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे आणि त्यांच्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहू बहुजन समता सेनेच्या वतीने. एवढं बोलून मी तात्याराव लक्ष्मण ससाणे, बहुजन समता सेना संस्थापक अध्यक्ष. रूपचंद सुखदेव पवार, मला RS पवार नावाने ओळखतात. माझं मूळ गाव वैजापूर तालुक्यात आहे, गारज तालुका वैजापूर, जिल्हा औरंगाबाद. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा माननीय प्रकाश आंबेडकरजी साहेब यांनी औरंगाबाद जिल्ह्याला खासदार पदासाठी जे अफसर खान साहेब यांची जी उमेदवारी घोषित केलेली आहे, यांना भरघोस असा जिल्ह्यातून पाठिंबा मिळावा ह्या हेतूने आम्ही वैजापूर तालुक्यामधून आमची जी मित्रमंडळी आहे, जे नातेवाईक आहे आणि जे संपर्क जिथे जिथे संपर्क आहे आमचा, औरंगाबाद शहर, संपूर्ण जिल्हा आणि वैजापूर तालुका, कन्नड तालुका या तालुक्यामधून आम्ही धडाडीचे आणि झुंजार उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू आणि अफसर साहेबाला आमचा संपूर्ण समाजाचा मित्रमंडळीचा पाठिंबा राहील आणि सर्व त्यांना प्रचंड मताने निवडून देतील हीच अशी आमची सर्वांची अपेक्षा राहील आणि आम्ही त्यांना भरघोस पाठिंबा देण्याचा प्रयत्न करू. विरोध लढतात? नाही, ही मुळीच नाही. अफसर खान साहेब हे पहिल्यांदा सुरुवातीला महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये भीमनगर भौसिंगपुरा या वसाहतीमधून प्रचंड मतांनी आम्ही स्वतः निवडून दिलेला आहे आणि त्यांनी त्या एरियामध्ये, त्या वॉर्डामध्ये कधी असा जातीभेद केलेला नाही. सर्व गल्ल्यामध्ये, बोळामध्ये त्यांचं प्रथम पासून चांगलं कार्य राहिलेलं आहे आणि त्यांना वंचित बहुजन आघाडीचे वतीनं सर्व बौद्ध समाज, दलित समाज, गरीब समाज हा त्यांना जास्तीचा मानतो या औरंगाबाद शहरामध्ये, हे मला ज्ञात आहे. अफसर खान साहब आज आपको लाए थे, लेटर दिए, तो कैसा महसूस कर रहे हैं? आपसे इतना समर्थन आपको दूर दूर से मिल रहा है. बहुजन समता सेना के सभी लोग यहाँ पर आए हैं. उन्होंने माननीय जनाब प्रकाश अंबेडकर साहब और अफसर खान को पाठिंबा दिया. हमारे दोस्त ये पहले रूपचंद पवार कारपोरेशन में थे, भीमनगर में रहते थे, अभी वैजापुर से आए हैं. इन लोगों ने, इनके सभी के साइन है सबके और इन्होंने पाठिंबा डिक्लेयर किया है और भरघोस मतों से चुनकर देंगे ऐसा इन्होंने कहा है. मैं इन तमाम लोगों का शुक्रिया अदा करता हूं. और आज देश हिंदू राष्ट्र बनाने की बात हो रही है, संविधान खत्म करने की बात हो रही है और अनेक लोग हैं जो चळवळी प्रकाश अंबेडकर साहब की हो या मुस्लिम समाज की हो या OBC समाज की हो या बंजारी समाज की हो, ये लोग हमेशा इन लोगों को दबाने का काम करते हैं, जुल्म अन्याय अत्याचार करने का काम करते हैं. तो इस जुल्म अन्याय अत्याचार के खिलाफ जो दलित समाज पे हो रहा, मुस्लिम समाज पे हो रहा, जितने भी भटकी जाती है, इनको वो बहुत डावलने का काम कर रहे हैं. तो प्रकाश अंबेडकर साहब के जितने भी सीट इस महाराष्ट्र में खड़े हैं, मेरी आवाज जहां जहां तक जा रही है, मैं उन लोगों से अध्वन गुजारिश करता हूं कि देश के संविधान को बचाना है तो प्रकाश अंबेडकर साहब के हाथ मजबूत करना होगा. अकोला में भी मैंने सारे लोगों से अपील करके आया, फिर एक बार अपील करता हूं कि हमारे प्रकाश अंबेडकर साहब महाराष्ट्र के नेता है, देश के नेता है और कानून वो पूरा जानते हैं क्योंकि भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अंबेडकर ने ये कानून बनाया और वो उनके नातों है. वो कानूनी लड़ाई
लोकसभा के अंदर लड़ेंगे और अफसर खान उनके पीछे उनका सिपाही बोल के जातिवाद शक्ति से लड़ने की पूरी हिम्मत, क्षमता और ताकत रखता है। एक कलम चलाएगा, एक हाथ चलाएगा। इस लोकसभा के अंदर हमको जितने भी वंचित बहुजन आघाड़ी के उम्मीदवार दिए गए ये सब चुन के आना चाहिए। मैं ऐसा अदबन गुजारिश करता हूं और हम सबको मिलकर इस देश में जो भावना इन लोगों की हो रही है, जो भावना भड़काने की बात कर रहे हैं, हिंदू राष्ट्र बनाने की बात कर रहे हैं, संविधान चेंज करने की बात कर रहे हैं, तो इनको मुंह तोड़ जवाब देना होगा। आप हम सब मिलके इनको मुंह तोड़ जवाब देंगे, ऐसा मैं कहता हूं।